सासूरा सासूरा ओलांडून अंबरा गालीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची म्हणजे काही कारणास्तव एकट्या राहिलेल्या बायकांनाही मूल होऊ शकतं? वेल, माझ्या मते ही आयडियल सिच्युएशन नाही, पण हे माझं वैयक्तिक मत आहे. सरसकट सगळ्यांनाच ते लागू पडत नाही. मला असं वाटतं की वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधनाचा वापर करताना पेशंट आणि डॉक्टर दोघांनी तारतम्य बाळगायला हवं. नाही, पण श्री आणि जान्हवी अजून ह्या टप्प्यापर्यंत पोहोचलेले नाहीत. अजून लहान आहेत ते. छान हेल्दी जोडपं आहे. तुम्ही कशाला काळजी करताय? इतका पुढचा विचार करायची खरं तर आता गरजच नाहीये. आणि त्यांनाही तुम्ही आता काही बोलू नका. नैसर्गिकपणे जेव्हा जे व्हायचं ते नक्की होईल. आणि त्यातूनच काही लागलं तर मी आहेच ना. झालं तुमच्या शंकांचं निरसन? सॉरी हा वीणाताई, तुम्हाला इतक्या घाईघाईने बोलावून घेतलं. अहो सॉरी काय, एनी टाइम. पण मला अजूनही वाटतं तुम्ही श्री आणि जान्हवीची उगाचच काळजी करताय. अगदी हेल्दी बाळाला जन्म द्यायला चांगलं सक्षम जोडपं आहेत. बरं, येऊ मी आता? हो हो, फक्त वीणाताई बाहेर तेवढं. डोंट वरी, मी कुणालाच काहीच सांगणार नाही. चल येऊ. हो, थँक्यू. बाय 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 बाय. बिस्किट नकोय का? खाऊन टाक. बोला. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. आज आपण एका मस्त रोमॅन्टिक डेटवर जाऊया का? वा, मला आवडेलच, पण आता नाही निघता येणार. का? फार काम करतेस तू. अरे काम झालंय माझं. अरे त्या लताबाई आहेत ना, त्या त्यांच्या मुलीला इथे सोडून गेल्यात. त्यामुळे मी त्यांची वाट बघतेय. आणि माझ्याजवळ तिला सोडलंय, त्यामुळे असं निघता नाही येणार ना मला. कुठे गेल्यात? कळलं नाही रे मला. म्हणजे एक फोन आला होता आणि त्या गेल्या 1 तासाभरात येते असं म्हणून, पण अजून आलेल्या नाहीयेत. तसा बराच उशीर झालाय आता जाऊन. कुठेतरी अडकले असतील. फोन करून बघ ना त्यांना. हो म्हणजे आता खरंच. अरे देवा, माझ्याकडे त्यांचा नंबरच नाही. पण असायचंही काहीच कारण नाही ना. बरं, त्या मगाशी पण इतक्या घाईघाईत गेल्यात की. एक मिनिट हा श्री. ओवी, तुझ्या आईकडे हा असा फोन आहे? नाही, काकांकडे आहे. तुला नंबर माहितीये काकांचा? नाही रे माहिती तिला. जान्हवी, अगं ऑफिस मध्ये असेल ना कोणाकडे तो नंबर त्यांचा. हा, बघते मी. एनिवे, चल मी निघतो, माझं काम झालंय. मला कळव तुला किती वेळ लागतोय ते. हो कळवते. बाय. ओके बाय.
कंटाळा आलाय? अरे बापरे, मग आता काय करायचं बरं? ओवीला चित्र काढायला आवडतात? आपण चित्र काढूया. एक मिनिट. हा, हे घे. आई कधी येणार? तुझं हे चित्र पूर्ण होईपर्यंत आई आलेली असेल. हे असं मगाशी वीणा मॅडम म्हणाल्या तसं त्या काळी शक्य असतं तर मी दुसरा अमृत आणला असता ग. मी तरी माझ्या स्वार्थी नवऱ्याची वाट का पाहिली असती? मी स्वतःच गेले असते डॉक्टरांकडे. त्यांना सांगितलं असतं माझ्या नवऱ्याला बाळाची जबाबदारी नकोय, पण मला आई व्हायचंय. तुम्हाला काय करायचंय ना ते उपचार माझ्यावर करा. हो ना, मातृत्वाची आस राहतेच ना आयुष्यभर. कितीही विसरायचा प्रयत्न केला तरी आठवण येतेच ग. जीव असा घुसमटल्यासारखा होतो. नशिबाने एक मूल पदरात दिलं असतं तर आयुष्य असं भयान आणि कोरडं राहिलं नसतं. कशा जगलो ना इंदुवहिनी आपण. सगळ्यात आनंद मानला, आपणच श्रीची आई आहोत असं मानलं. आता जे काही प्रेम करायचंय ते फक्त आपल्या श्रीवर करायचंय हे ठरवून टाकलं होतं आपण. पण आपल्याला आपली स्वतःची मुलं असती तर परिस्थिती खूप वेगळी झाली असती ना. असो, आता फार उशीर झालाय. आता आई नाही आजी होण्यामध्ये समाधान मानूया. एकटीने मूल वाढवणं हे बोलणं सोपं आहे, पण वैऱ्यावरही अशी वेळ येऊ नये बेबीवंस. आता सुनेने आई होण्याचे दिवस आले. आपण काय बोलता चालता विचार करतोय. जाऊ दे ग, आपण एक पिढी आधी जन्माला आलो, दुसरं काय. आता श्रीच्या बाळाला आपण सगळी माया देऊ आपली. हे बघ, आलं आपलं मूल. काय लाड करायचे आपण आपल्या बाळाचे आता? तुम्ही माझ्याविषयी बोलताय? हो, सध्या तरी आमचं बाळ तूच आहेस ना. झालं तुमचं सुरू, मी जातो. अरे हो, काय काय हवंय? मला एक कपभर चहा मिळेल का? वा, आता जान्हवी घरात नाही म्हटल्यावर लगेच चहा मागतोय हा. चहा पिऊ नको सांगितलं ना तुला. श्री, बस मी देते चहा. बघितलं, छोटी आई माझ्या सगळ्यात जास्त लाड करते. हो का? छोटी आई लाड. अरे आम्ही काय करतो? आम्ही छोटी आई. छोटीला लगेच चहा दिला तर छोटी आई लाड. गीता, तू निघ आता. छे छे, तुला इथे सोडून मी जाणं शक्यच नाही. अगं नितीन आहे ना. तरीही अगं खरंच निघ तू. तुझ्या बाबांचा एक तर 2-3 वेळा फोन येऊन गेलाय. ते काळजी करत असते. जा पळ पटकन. मी सांगीन त्यांना. गीता, वाद घालू नकोस. अगं एवढ्यात येतीलच लताबाई. तू कशाला उगाच थांबतेस? नक्की? हो, य. जा. निघाल्यावर फोन कर मला निघाल्याचा. करते. ताई चहा देऊ? नाही नको. एक मिनिट. हा, ओवी बाळा, भूक लागली आहे तुला? तू दूध पिशील थोडस? नितीन, काय रे, काही फोन वगैरे आला का? नाही, त्यांच्या घरी कोणी फोनच उचलत नाहीये. आणि मोबाईल तर नाहीच आहे त्यांच्याकडे.
हो, आणि असला तरी माझ्याकडे नंबर नाहीये. म्हणजे मी जेव्हा त्यांना फोन केलाय तेव्हा त्यांच्या घरच्याच नंबरवर केलाय. ठीक आहे मग काय आता वाट बघूया आणखी थोडा वेळ. काय बाई आहे ना. नितीन सॉरी. अरे वा किती मस्त चित्र काढलंय ओवीने. हे चित्र तर पूर्ण झालं. मग आता काय करायचं? आपण आणखी एक चित्र काढूया. थांबा आता कसलं चित्र काढायचं बरं? आईचं. श्री, ओ ग. अरे जान्हवी कशी नाही आली अजून? अगं जान्हवीचा मगाशी फोन येऊन गेलाय, ती जरा ऑफिस मध्ये अडकली. कळवलंय ना तिने? हो 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 कळवलंय. हो ठीक आहे. आणि अगं मी सुद्धा तिच्याशी अधूनमधून बोलतोय. हो का? ओके मग. ए सरमोशी. हा काही हवंय? नाही नाही काही नकोय. बस ना. काम करतोयस ना? कर कर. बस काम चालू राहतात. खूप दिवसात आपण गप्पा नाही मारल्यात. अरे वा, आज वेळ मिळालाय तुला माझ्याशी गप्पा मारायला. नशीब फळफळलंय माझं. बोला. कसं झालंय तुझं वधूवर सूचक मंडळ? बरं चाललंय. हळूहळू लोकांना माहित होतंय, नोंदी वाढतायत, त्यामुळे बरी आहे परिस्थिती. गुड. नाही कोणत्याही व्यवसायाला वेळ हा द्यावाच लागतो आणि मुळात वेळ यावी लागते, मग सगळं काही सुरळीत होतं. अगदी बरोबर. आमचे अत्यानंद महाराज सुद्धा असंच म्हणतात. अरे हो, तुझा तो मित्र आहे ना मनीष, त्याच्या आईचा फोन आला होता. मनीषच्या आईचा फोन? हो, या वर्षी लग्न करायचंच म्हणतायत ते. त्याचं मुली बघायला सुरुवात करायचंय. श्री, अरे मनीषच्या बायकोबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा त्याच्या आईच्या सुनेबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत ना, त्यात ती जान्हवीची मैत्रीण आहे ना गीता, ती अगदी फिट बसते रे. तू डोळ्यासमोर आण ना, ते दोघं एकमेकांबरोबर छान दिसतील की नाही. बहुतेक एकमेकांना ओळखतात सुद्धा ते. मग ते एकमेकांचा विचार का नाही करत आहेत? कशाला उगाच काखेत कळसा आणि गावाला वळसा करायचा? मला ना अगदी पहिल्या क्षणापासून असं वाटतंय की त्या दोघांनी एकमेकांचा विचार करावा. हो हो, काय तुला पटत नाहीये का? नाही नाही मला पटलंच आहे, पण मुळात मुद्दा तोच आहे की वेळ यायला हवी. एकदा का वेळ आली ना की मग ते दोघं एकमेकांचा विचार नक्की करतील. आता फक्त ती वेळ लवकर यायला हवी इतकंच. ताई किती वेळ थांबणार तू इथे? अरे बघते आता. तिच्या आईने काही कळवलं पण नाही. काहीतरी अडचण आली असेल. अरे बरं मी थांबू का तुझ्यासोबत? नाही नाही नको, तू निघ. पण तू एकटी कशी थांबणार इथे? अरे लताबाई येतीलच एवढ्यात, थोडा वेळ वाट बघते. काही हरकत नाही, तू निघ. नक्की? हो निघ. अरे खरंच निघ, जा. हा श्री, बोल. काय ग, अजूनही बँकेतच आहेस की काय? बँकेच्या बाहेर थांबलोय. अगं आता अजून किती वेळ थांबणार आहात तुम्ही? मला तर काहीच कळत नाहीये रे श्री. ऐक, तू असं कर, तू तिला घेऊन घरी ये. हा, आणि त्या इथे आल्या तर काळजी करत बसतील. तुझ्या भरोश्यावर सोडून गेल्यात ना त्या, मग ती तुझ्याकडे असणार आहे, तुझ्या बरोबर असणार आहे, हे कळेल त्यांना. अरे पण असं कसं दुसऱ्याच्या मुलाला आपल्या घरी घेऊन यायचं?
आणि तेही त्यांना माहित नसताना. अगं पण मग किती वेळ वाट बघणार आहात तुम्ही अजून? ऐक माझं प्लीज घरी ये. आणि ती कशी आहे ओवी? वयाच्या मानाने खूप मोठी आहे रे. एक अक्षरही काढत नाहीये तोंडातून. ऐक प्लीज तिला घरी आण, आपण छान जेवायला घालू तिला. आणि इन द मीन वाईल तिच्या आईशी काही कॉन्टॅक्ट झाला ना तर आपण दोघेही तिला रात्री घरी सोडायला जाऊ. ओके ठीक आहे. बाय. भूक लागली आहे तुला? मी काय म्हणते, आईला यायला ना अजून थोडा उशीर होणार आहे. मग इथे वाट बघण्यापेक्षा आपण घरी जाऊया. बाळा येणार आई, आई लवकरच येणार आहे. आपण एक काम करूया, आपण माझ्या घरी जाऊया आणि तिथे तिची वाट बघूया. आता काय झालंय, आपले इथले कागद संपून गेले ना. माझ्या घरी मोठा कागद आहे, मग आपण मोठं चित्र तयार करूया. चालेल? आईला काम आहे की नाही बाळा, म्हणून उशीर होत असणार. जायचं, नक्की जायचं, पण त्याआधी आपण माझ्या घरी जाऊया ना थोडा वेळ. तुला माहितीये माझ्या घरी ना 6 आज्या आहेत. त्या खूप खेळतील तुझ्याशी. मग तू काय करशील? तू तुझी कविता म्हणून दाखवशील त्यांना. कुठली बरं सकाळी म्हणत होती ओवी, घड्याळात वाजले 3, ती वाली कविता म्हणून दाखवशील? तुला आईस्क्रीम आवडतं? आपण आईस्क्रीम घेऊया जाता जाता. का आपण घरी जाऊन आईस्क्रीम खाऊया? सांग बाळा, काय करूया आपण? अहो आता कसं चालतं हे जानूला? सांगा ना. मनीषच्या आईने देखील सरू मावशींच्याच विवाह मंडळामध्ये नाव नोंदवलं. आता हे कसं चालतं तिला? हो का? अरे वा. याला अरे वा. आणि हेच जेव्हा मी केलं त्यावेळेस किती आकाश पाताळ एक केलं. का बरं? कला, तो मनीष आहे ना, आपला हा पिंटी आहे. काही फरक आहे की नाही? पण आईची काळजी तीच असते ना. ते नाही दिसत तुम्हाला? चानू जेव्हा आई होईल ना तेव्हा तिला कळेल मुलाच्या भविष्याची चिंता काय असते ते. अगं पण लग्न झालं म्हणजे सगळे प्रश्न संपले, भविष्याचा उलगडा झाला, असं काही आहे का? हो, पण एक मोठी गोष्ट झाली ना. ते बघ, तू पिंट्याच्या लग्नाची जरा जास्तच घाई करतेस, एवढंच म्हणणं आहे आमचं. अजिबात नाही. पिंट्याची बाजू लंगडी आहे हे मला पक्क माहितीये, म्हणूनच मी वेळेवर हालचाल करायला लागलेले. हो, पण मनीषच्या आईला ती चिंता नाहीये ना. अशी टेंबा मिरवत झटक्यात मनीषसाठी सून घेऊन येईल, आणि ते पण सरू मावशींनी सुचवलेलं स्थळ असेल. बघाच तुम्ही. आम्ही मात्र डोक्यात विचार जरी आणला ना तरी ह्यांना खपत नाही. आडून आडून म्हणत होत्या मनीषला चांगली नोकरी आहे, चांगला पगार आहे, त्याला काय अशी पटकन मुलगी मिळेल. पण मला सांगा, कुणाकडे नोकरी करतो तो? माझ्या जावयाच्या दारातच ना. थांबा तुम्ही. त्यांच्या नाकावर टिचून श्रीमंत सून घरात आणते की नाही ते बघाच, नाही तर नावच बदलेल मी. पण ही काय स्पर्धा आहे का कला? तुम्ही बसावं विरक्ती पत्करून. तुम्हाला कोण सांगतंय? पण माझ्या समोर असा टेंबा मिरवलेला मला अजिबात आवडत नाही. आडून आडून बोलायचं. पण तुम्हाला सांगते, मी अशी स्वस्थ बसणार नाहीये. मी माझ्या पिंट्यासाठी श्रीमंत घरातली मुलगीच घेऊन येणार आहे. अगदी काय वाटेल ते करायला लागलं ना तरी त्याच्यासाठी माझी तयारी आहे. तुम्हाला सांगते, आणखीन 10 भटजींकडे जाईन, त्याची पत्रिका दाखवून आणेन. काही करायचं असलं ना तर तेही सगळं करायची माझी तयारी आहे. ही कोण मुलगी आहे जान्हवी बरोबर येणार आहे? अगं, जान्हवीच्या बँकेत एक लताबाई म्हणून आहेत, त्यांची मुलगी. पण मग ती जान्हवी बरोबर काय येणार आहे? अगं, त्या लताबाई त्यांच्या मुलीला जान्हवीकडे सोडून गेल्यात कुठेतरी कामाला, आणि अजून काही त्या परत आलेलं नाही. बाई, काय वय काय त्या मुलीचं? माहित नाही.
जान्हवीला उगाच इतका वेळ थांबावं लागलं नाही. हो ना, आणि स्पेसिफिकली तिला जान्हवीकडेच सोडलेलं असल्यामुळे ना जान्हवीला थांबणं भाग आहे. मग आता तुम्ही तिला सोडायला जाणार का? हा, रात्री जाऊ. हो पण घर माहितीये का? आई अगं, मला काही सगळे डिटेल्स माहित नाहीयेत. जान्हवी एकदा आली ना घरी की आपल्याला समजेल. आणि मीच तिला म्हटलं की तिला घेऊन घरी या. असं किती वेळ वाट बघणार रस्त्यावर. जान्हवी बिचारी भूक लागली असेल ग तिला. स्वयंपाक तर सगळा तयार आहे. ती आली ना की लगेच तिला जेवायला बसवूया. हा, आणि हो ती मुलगीही जेवायची असेल ना. सरे थोडं जास्तीचा भात टाकूया का ग? ए आई आई, जरा थांबा. इतकी घाई नका ना करू. येऊ तर दे तिला. बापरे, असं कसं केलं असेल त्या बाईंनी? हो ना. नाही, मान्य आहे काहीतरी अडचण आहे, पण जोखीमच आहे ना ही. आपलं मूल असं दुसऱ्या कोणाकडे द्यायचं म्हण. बघा आली.